देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा, देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा. मधुमेह रक्तदाब होतील की रे जीवा. बहुत खाले डोळे मिटुनी तेल तूप लोणी, बहुत खाले डोळे मिटुनी तेल तूप लोणी. तनी खादडाच्या रे बसे रोगराई, सुटलेल्या पोटावरचा सुटलेल्या पोटावरचा बेल्ट का तुटावा. मधुमेह रक्तदाब झाली की हो जीवा. देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा. मधुमेह रक्तदाब होतील की रे जीवा. कधी दुखे छाती माझी, कधी दुखे छाती माझी, कधी लागे दम वाटे भीती मना माझी, कधी भेटे यम. मधुमेह परिणामाचा मला पडला विळखा. मधुमेह रक्तदाब झाले की हो जीवा. देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा. मधुमेह रक्तदाब झाले की हो जीवा. गोळ्या व्यायाम पथ्य चूर्ण, गोळ्या व्यायाम पथ्य चूर्ण झालो मी रे जीर्ण. खर्चा पायी विकले सारे चांदी अन सुवर्ण. उपदेश मी तंत्रांचा का नाही ऐकला. मधुमेह रक्तदाब झाली की हो जीवा. देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा. मधुमेह रक्तदाब, मधुमेह रक्तदाब. मधुमेह रक्तदाबाचा मला पडला विळखा. नमस्कार, मी डॉक्टर संतोष मालपाणी आपल्यासमोर उपस्थित आहे मधुमेहाची माहिती घेऊन. मित्र, जेव्हा आपण मधुमेहाला बघतो तेव्हा आपल्याला असं आढळते की मधुमेहाचा उपचार हा चांगल्या प्रकारे होत नाही. आणि सगळ्या तज्ञांचं एकमत झालेलं आहे की याला दोन कारणं आहेत. पहिलं कारण, पेशंटला काही त्रास नसतो आणि म्हणून तो मधुमेहाकडे फारसं लक्ष देत नाही. डायबिटीज झाला हे आपल्याला बऱ्याच उशिराने कळते. डायबिटीज झाल्यावरती आपला त्याच्यावरती विश्वास बसत नाही.
आणि विश्वास बसल्यावरती सुद्धा आपल्याला काही लक्षणं नाहीत म्हणून आपण उपचार करत नाही. आणि भारतामध्ये अनेकविध उपचार पद्धती आहेत. यात ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी, घरगुती औषधं, बाबा लोकांचे आशीर्वाद इथपर्यंत आपण औषधांचा प्रयोग करण्याकरता मागे पुढे करत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी मधुमेह उपचारात मारक ठरतात. आपला उपचार चांगल्या प्रकारे होत नाही. हे झालं मधुमेहींकडून. काही गोष्टी डॉक्टरांकडून पण घडतात. डॉक्टर पेशंटला पूर्ण वेळ देत नाही, त्यांना समजवत नाही आणि म्हणून मधुमेहाचा उपचार चांगल्या प्रकारे होत नाही. लक्षात घ्या, मधुमेहाचा उपचार चांगल्या प्रकारे करायचा असेल तर आपल्याला स्वतःला मधुमेहाची फार चांगल्या प्रकारची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपल्याला ही माहिती नाही तोपर्यंत आपण मधुमेहाला चांगल्या प्रकारे आटोक्यात ठेवू शकणार नाही. विशेषतः लहान मुलांमध्ये प्रकार नंबर 1चा मधुमेह होतो आणि ह्या प्रकारच्या मधुमेहामध्ये पॅनक्रियाज नावाची ग्रंथी इन्सुलिन तयार करू शकत नाही. आपण जे जेवण करतो त्याचे मुख्यतः 3 भाग असतात. पहिला मेद, दुसरं प्रथिनं आणि तिसरं कर्बोदकं. कर्बोदकं पोटामध्ये जाऊन ग्लुकोज नावाच्या साखरेमध्ये परावर्तित होतात. ग्लुकोज आणि इन्सुलिन हे मिश्रण रक्ताद्वारे पूर्ण शरीरभर पसरते. आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची उत्पत्ती साखरेच्या प्रमाणाच्या अनुसार होत असते आणि पॅनक्रियाज हे काम सतत जेवणाच्या नंतर करत असतं. ज्याप्रमाणे साखर वाढते त्याचप्रमाणे इन्सुलिनचं प्रमाण सामान्य माणसांमध्ये वाढत असते. इन्सुलिनचे हे पिवळे कण त्याच्या रिसेप्टरवर जाऊन बसतात आणि त्याच्या प्रभावाखाली ग्लुकोजची द्वारं पेशींच्या वरची उघडतात आणि ग्लुकोजचा पेशींच्या आतमध्ये प्रवेश होतो. प्रकार नंबर 1च्या मधुमेहीमध्ये इन्सुलिन निर्माण करण्याची पॅनक्रियाची कार्यक्षमता पूर्णपणे कमी होते आणि म्हणून रक्तामध्ये इन्सुलिन उपलब्ध नसते आणि त्याचा प्रभाव येत नाही आणि साखरेची द्वारंसुद्धा उघडत नाही. प्रकार नंबर 1च्या मधुमेहीमध्ये लक्षणं फार तीव्र असतात आणि साखरेची पातळीसुद्धा फार जास्त असते. त्याचप्रमाणे यांची दुष्परिणामांची पातळीसुद्धा जास्त असते. फार जास्त खाणं, फार जास्त लघवीला जाणं, परंतु शरीर रोड होणं आणि पाण्याची तहान जास्त लागणं अशा प्रकारची लक्षणं या रोगामध्ये आपल्याला आढळतात. लहान मुलांमध्ये हा प्रकार फार लवकर होतो आणि साखरेची पातळी फार जास्त प्रमाणात सुरुवातीपासून वाढते. सध्या तरी इन्सुलिन हा एकमेव उपाय प्रकार नंबर 1च्या मधुमेहाकरता आहे. अर्थात त्याला जोड आहाराची आणि व्यायामाची आपल्याला द्यावीच लागेल. प्रकार नंबर 2चा मधुमेह मोठ्या माणसांना होतो आणि यात पॅनक्रियाची कार्यक्षमता बाधित राहते, परंतु इन्सुलिन चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. आपण पूर्वी बघितलं की इन्सुलिनच्या प्रभावाखाली साखरेचे कण पेशींच्या आतमध्ये प्रवेश करतात. आपण जे जेवण करतो त्याचे 3 भाग आपल्याला करता येतील: फॅट्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स. यातील कार्बोहायड्रेटचा भाग पचून साखरेमध्ये परावर्तित होतो. साखरेचे हे कण रक्ताद्वारे पूर्ण शरीरभर पसरतात. यात इन्सुलिनसुद्धा असते. पॅनक्रियाची कार्यक्षमता प्रकार नंबर 2च्या मधुमेहीमध्ये सुरुवातीला तेवढीच असते. ज्या प्रमाणात साखर वाढते त्याच प्रमाणात इन्सुलिनचा पुरवठासुद्धा होत असतो. परंतु प्रकार नंबर 2च्या मधुमेहीमध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. नॉर्मली साखरेचे कण इन्सुलिनच्या प्रभावाखाली व्यवस्थित प्रवेश करतात, परंतु प्रकार नंबर 2च्या मधुमेहींमध्ये साखरेचे कण इन्सुलिनच्या प्रभावाखाली चांगल्या प्रकारे प्रवेश करू शकत नाहीत, कारण इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे त्याचा प्रभाव पेशींच्यावरती चांगल्या प्रकारे येऊ शकत नाही. ग्लुकोजची द्वारं फार कमी प्रमाणात उघडतात आणि परिणामस्वरूपी रक्तामधली साखरेची पातळी निश्चितपणे वाढते. प्रकार नंबर 2च्या मधुमेहीत लक्षणं फारशी नसतात, परंतु दुष्परिणाम फार जास्त असतात. उपाशीपोटी 110 आणि जेवणाच्या नंतर 140 याच्या खाली ही पातळी पाहिजे, परंतु यावरती गेली की हार्ट अटॅक, पॅरालिसिस, आंधळेपण, किडनी फेल्युअर आणि मेंदूला डॅमेज आणि पावलांना डॅमेज अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आहार, व्यायाम, मनःशांती,
योग्य औषधी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मधुमेहाचं ज्ञान याद्वारे प्रकार नंबर 2चा मधुमेह नियंत्रित राहू. मित्रांनो, मधुमेहाची उपचार पद्धती ही सर्वस्वी तुमच्या समजदारीवरती अवलंबून आहे. यात पहिली गोष्ट आहे तुमचा समजदारपणा, दुसरी गोष्ट आहे आहार नियोजन, ज्याला चुकीने आपण पथ्य असं म्हणतो, तिसरी गोष्ट आहे व्यायाम, चौथं मनशांती, पाचवं तुमचं आणि डॉक्टरांचं सहकार्य, आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे औषध गोळी किंवा इंजेक्शन. मित्रांनो, लक्षात घ्या, उपचार पद्धती कशाही प्रकारची राहो, आपलं ध्येय आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं होण्याकरता आपण माहिती करून घेणार आहोत मधुमेहाची, मधुमेह उपचारांची, आणि चांगल्या प्रकारे सन्मानाने कशा प्रकारे जगावं याची. मित्रांनो, भारत हा फार मोठा देश आहे. अनेक प्रकारच्या संस्कृतीचे लोक या ठिकाणी राहतात आणि प्रत्येकाची आपली खाण्याची पद्धत वेगळी आहे. आपण उत्तर भारतात गेलो तर आपल्याला गव्हाचे पदार्थ जास्त मिळतात. आपण मध्य भारतात आलो तर आपल्याला बाजरी आणि ज्वारी बघायला मिळते. आपण दक्षिण भारतात गेलो तर आपल्याला तांदूळ बघायला मिळतो. बऱ्याच प्रकारचे विविध पदार्थ आपण भारतामध्ये खात असतो. कलकत्त्याचा रसगुल्ला, आग्र्याचा पेठा, महाराष्ट्रातला पोहा, दक्षिण भारतातला इडली सांबार, अशा अनेक गोष्टींची चव आपल्याला खायला मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना बरेचसे मधुमेही पथ्याच्या नावाखाली या सर्व गोष्टी खात नाहीत. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण समजा पथ्याची चांगली माहिती करून नाही घेतली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खाता येणार नाही. डायबिटीज झाला की आता माझं गोड बंद होईल, माझा चहा बंद होईल, आता मी आयुष्यात कधी मिठाई खाऊ शकणार नाही, अशा भ्रामक समजुतीमध्ये लोक आपलं अख्खं आयुष्य वाया घालवतात. काही लोकांना कोणतरी म्हणतं की तुम्ही भात खाऊ नका, ते लोक ऐकून घेतात. काही लोकांना म्हणतात की तुम्ही फक्त ज्वारीचीच भाकर खात जा, तेही लोक ऐकून घेतात. आणि याकरता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण फक्त ऐकतो, विचार करत नाही. समजा आपण आपलं सामान्य ज्ञान वापरलं तर आपल्याला हे कळेल की दक्षिण भारतामध्ये लोक भात खाऊन सुद्धा मधुमेहाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करतात. उत्तर भारतामध्ये लोक गहू खाऊन सुद्धा मधुमेहाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करतात. आणि म्हणून पथ्य हा शब्द चूक आहे. जे करायचं आहे ते म्हणजे आहार नियोजन, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे आहार नियोजन समजा आपण नीट समजावून घेतलं तर प्रत्येक वस्तू आपल्याला खाता येईल. कोणतीही वस्तू आपल्याला बंद करायची गरज पडणार नाही. आणि त्याकरता आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. आपण योग्य ते ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, तरच आपण आपलं जीवन सुसह्य करू शकतो. आपलं जेवण कोणत्या पदार्थांचं बनलेलं असते ते सुद्धा आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आपलं जेवण ज्या पदार्थांमध्ये विभागू शकतो त्या पदार्थांची यादी तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट चरबीचे पदार्थ, ज्याला आपण फॅट्स असं म्हणतो. दुसरी गोष्ट कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण साखरेचे पदार्थ म्हणतो. तिसरी गोष्ट प्रथिनं किंवा प्रोटीन. चौथी गोष्ट पाणी. पाचवं मीठ. सहावं व्हिटॅमिन्स. आणि बाकीचं जे शिल्लक राहते त्याला आपण फायबर असं म्हणतो. तर फॅट्स ही जी गोष्ट आहे, ह्या गोष्टींपासून आपल्याला कॅलरीज भरपूर मिळतात. तेल, तूप, तळून काढलेली वस्तू, शेंगदाणा, तीळ, खोबरं, काजू, बदाम, अक्रोड, प्युअर दूध, प्युअर दुधाची चहा. तुम्ही खात असाल तर मटन, चिकनमधली चरबी, अंड्यामधलं पिवळं, या सर्व गोष्टींमध्ये चरबीचं प्रमाण जास्त असते. मित्रांनो, नुसती चरबी आपण जेव्हा खातो तेव्हा शरीराचं आकारमान नेहमी वाढत जाते. आणि एकदा आकारमान वाढलं की आपल्याला मधुमेहाचा धोका संभवतो. अन्नावर पाककलेचे संस्कार कमी केल्यास तेलाचा वापर आपल्याला सहजतेने कमी करता येतो. हे उदाहरण आपण बघूया. आपण कणिक मळतो, त्याच्या आपण पोळ्या लाटतो. याऐवजी आपण दुपोळी किंवा पराठा पण करू शकतो. ह्या तेलात तळलेल्या पुऱ्या आपल्याकरता अत्यंत घातक असतात. याविरुद्ध आपण यांचा फुलका पण बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपण तेलाचा वापर कमी करायला हरकत नाही. रक्तामधील वाढलेल्या चरबीमुळे आपल्या हृदयाच्या मेंदूच्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला सुरुवात होतात. हा जो पिवळा थर तुम्हाला दिसतोय हा चरबीचा आहे. कालांतराने जास्त मेदाम्लांच्या प्रभावामुळे हा थर फुगतो आणि एखाद्या वेळी तो फुटू शकतो. हा थर फुटला की आपल्याला हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. तर ह्या रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याकरता आपल्याला चरबीचं प्रमाण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे.
दुसरा भाग म्हणजे कार्बोहायड्रेट्स. आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, फळं, भाज्या आणि मध ह्या सर्व गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट्सचं म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त असते. जेव्हा ह्या गोष्टी पचन पावतात त्यावेळेस आपल्या रक्तामधलं साखरेचं प्रमाण निश्चितपणे वाढते. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ज्यांच्यापासून साखर तयार होते, ज्यांना आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, ह्या दोन प्रकारच्या असतात. एक लवकर तयार होणारी साखर आणि दुसरी उशिरा तयार होणारी साखर. साखर आणि साखर किंवा गूळ घालून तयार केलेले पदार्थ, मध, या सर्व गोष्टींमध्ये डायरेक्ट साखर असते. ही साखर लवकर पचते, लवकर रक्तामध्ये विरघळते आणि त्याचं प्रमाण लवकर वाढते. याविरुद्ध गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका यांच्यामध्ये जी साखर असते किंवा फळांमधली जी साखर असते ती हळूहळू तयार होते. याला आपण इनडायरेक्ट साखर असं म्हणतो. मित्र, डायबिटीज झाला की लोक सगळ्यात पहिली गोष्ट करतात, साखर बंद करतात. शास्त्रज्ञांच्या मते, तज्ज्ञांच्या मध्ये साखर पूर्णपणे बंद करायची गरज नाही. आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची चव जी असते ती म्हणजे गोड चव. आणि समजा आपण ही चवच घेतली नाही तर आयुष्यातला आनंद आपण कधी साजरा करू शकणार नाही. लक्षात घ्या, एखाद्या माणसाने समजा साखर पूर्णपणे खाण्याचं बंद केलं तर तो माणूस ह्या नात्याने जगू शकत नाही. घरात तयार होणारे गोड पदार्थ तो खाऊ शकत नाही, मित्रात बसून तो चहा पिऊ शकत नाही, लग्न समारंभात जाऊन एखादी गोड मिठाई तो खाऊ शकत नाही. त्याचं घरगुती सामाजिक जीवनच उद्ध्वस्त होते. तो स्वतःवरती नेहमी रागात राहतो. काही लोक गोड बंद करून कारल्याचा रस पितात, कडुलिंबाचा पाला खातात. मला असं वाटते की आयुष्यात गोड चव महत्त्वाची आहे. कडू चव, खारट चव ह्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नसतात. आणि म्हणून आयुष्यातला गोडवा कायम ठेवायचा असेल तर साखर किती खायची ते आपण शिकलं पाहिजे. मित्र, साखर आपण दिवसभरामध्ये 30 ते 40 ग्रामपर्यंत सहज वापरू शकतो. आणि ही 30-40 ग्राम साखर आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारे गोडवा निर्माण करण्याकरता अत्यंत उपयुक्त आहे. बरेच लोक साखर बंद करतात, आयुष्यातला गोडवा कमी करतात. मित्रात बसून आपण चहा पित नाही. 4 मित्र आपल्याला विचारतात, बाबा रे तू चहा का पित नाहीस? आपण सांगतो की मला मधुमेह आहे. आणि मग लोक आपल्याला नवीन नवीन प्रकारचे सल्ले देतात. मित्रहो, अशा प्रकारच्या जीवनाला काही अर्थ नसतो. आणि म्हणून रोज 30-40 ग्रामपर्यंत आपण साखर वापरली तर आपलं जीवन सुसह्य होऊ शकते. लक्षात घ्या, ही 30-40 ग्राम साखर आपल्या आयुष्याला बदलवू शकते. आपल्या रक्तामधील साखरेच्या पातळीला सुद्धा बदलवू शकते. तुमच्या रक्तामधली साखरेची पातळी 100 असो अथवा 500 असो, आपल्याला 30-40 ग्राम साखर खायला चालते. यांनी आपलं मन शांत राहते. आणि मन शांत राहिलं की मधुमेह सुद्धा नियंत्रित राहू शकतो. तर मित्रहो, लक्षात घ्या, साखर पूर्णपणे बंद करू नका. साखर किती खायची ते शिका, म्हणजे तुमचं आयुष्य आणखी चांगलं होईल. तुमचं सामाजिक जीवन जे आहे ते कधीच उद्ध्वस्त होणार नाही. तिसरा भाग जो असतो तो म्हणजे प्रोटीन्सचा, ज्याला आपण प्रथिन असं म्हणतो. सर्व प्रकारच्या डाळी, मोड आलेली कडधान्य, मांस, मटण, अंड्यामधलं पांढरं यांच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असते. ज्या माणसांच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली आहे त्यांना जास्त प्रमाणात प्रोटीनची गरज नसते. साधारणतः 100-125 ग्रामपर्यंत प्रोटीन आपण दिवसभरात घेतलं तर आपल्या शरीराची जी झीज आहे ती भरून निघण्याकरता ते आपल्याला मदत करू शकते. मिठाचं प्रमाण आपल्याला ब्लड प्रेशर आहे की नाही याच्यावरती आपण ठरवलं पाहिजे. ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्या लोकांनी मिठाचं प्रमाण कमी घ्यावं आणि बाकी लोकांनी मीठ नॉर्मल खावं. मी तर असं म्हणेल की ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांना भविष्यात रक्तदाब होण्याचा संभव असल्यामुळे त्यांनी मिठाचं प्रमाण नॉर्मलपेक्षा थोडंसं कमीच ठेवावं. पाणी आपण भरपूर पिऊ शकता. फक्त आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम असेल तर पाण्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जी आजकाल भारतीय जेवणात कमी होत आहे, ती म्हणजे फायबर. फायबर आपण फार कमी खातो. फायबर असा पदार्थ आहे की जो पचल्यानंतर आपल्याला काही कॅलरीज देत नाही. मित्र, फायबर 2 प्रकारचे असतात. पहिलं फायबर म्हणजे जे फायबर विरघळत नाही आणि दुसरं फायबर म्हणजे जे फायबर पाण्यात विरघळते. गव्हाच्या पिठातला कोंडा, फळांच्या वरची सालपटं, त्यानंतर भाज्यांच्या वरची सालपटं, या सर्व गोष्टींमध्ये, देठांमध्ये, भाज्यांच्या पानांमध्ये न विरघळणारा फायबरचं प्रमाण जास्त असते. याविरुद्ध डिंक, मोड आलेली कडधान्य यांच्यामध्ये विरघळणाऱ्या फायबरचं प्रमाण जास्त असते. या दोन्ही पण फायबरचा आपल्या शरीराकरता फार चांगला उपयोग होतो.
जेव्हा आपण अशा प्रकारचं फायबर घेतो त्यावेळेस आपल्या पोटामध्ये जी साखर तयार होते ती हळूहळू तयार होते आणि दुसरी गोष्ट आपलं पोट लवकर भरल्याचं समाधान आपल्याला लाभते, परसाकडला सुद्धा साफ होते आणि आतडीचा कॅन्सर पण कमी होतो, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होते. ह्या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला मिळतो आणि म्हणून आपण फायबरचं प्रमाण कशा प्रकारे वाढवू शकतो याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. गव्हाच्या पिठातला कोंडा आपण काय करतो, आल्याबरोबर त्याला चाळतो आणि हा कोंडा बाहेर फेकून देतो. तसं कधी करू नका. भाज्यांच्या वरची टरफल कधी काढू नका. फळांचा वापर सुद्धा सालपटासकट करता येतो का ते बघा. भाज्या थोड्याशा कमी शिजवा, भाज्या लांब लांब कापा, बारीक बारीक कापू नका. या सर्व गोष्टी केल्यास आपल्याला फायबरचं प्रमाण वाढवता येईल. त्याचप्रमाणे आपण रोजची एखादी वाटी मोड आलेलं कडधान्य खाल्लं तर आणखी फायबरचं प्रमाण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आपण केल्यात तर आपल्याला फायबरचा वापर देखील चांगल्या प्रकारे करता येतो आणि त्यायोगे आपलं शरीर आपण निरोगी राखू शकतो. जेवण एकदापासून पूर्ण कधीच करू नका. जेवण एकदापासून पूर्ण केलं तर रक्तामधलं साखरेचं प्रमाण एकदम वाढते आणि हे प्रमाण एकदम वाढलं की मग आपल्याला पोस्ट मील साखर जी आहे ती जास्त मिळते. समजा आपण जेवण एकदापासून पूर्ण न करता सकाळी थोडं, दुपारी थोडं, सायंकाळी थोडं आणि रात्री थोडं अशा प्रकारे केलं तर रक्तामधली साखरेची पातळी एकदम वाढणार नाही. आपण नेमकं उलटं करतो. आपण सकाळी एकदा जेवतो पूर्ण, दुपारी काहीच खात नाही आणि सायंकाळी पुन्हा एकदा भरपूर जेवण करतो. मित्र, असं न करता सकाळी 8:30-9 वाजता आपण न्याहारी केली पाहिजे किंवा जे लोक ऑफिसमध्ये कामाला जातात अशा लोकांनी जेवण केलं पाहिजे. 12:30-1ला आपण समजा घरी असाल तर जेवण करा, ऑफिसमध्ये असाल तर 1 कप चहा आणि 2 बिस्किट घ्या. दुपारच्या वेळेस म्हणजे 3:30-4 वाजता भूक लागते त्यावेळेस पोहा, मुरमुरा अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर आपण करू शकता आणि सायंकाळी घरी आल्यावरती आपण जेवण करू शकता. आपण नेमकं उलटं करतो. सकाळी आपण त्या हिशोबाने कमी खातो आणि कामाला जातो. सायंकाळी आपण भरपूर खातो आणि झोपून जातो. भरपूर खाऊन झोपलं तर रक्तामधली साखरेची पातळी जी वाढलेली आहे ती सर्वच्या सर्व आपलं शरीर चरबीच्या स्वरूपात साठवते आणि आपण समजा सकाळचं जेवण जास्त केलं तर आपण जे दिवसभर काम करतो त्यामध्ये ही कॅलरी आपण खर्च करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवावं की आपण सकाळी न्याहारी थोडी हेवी करावी, दुपारचा लंच किंवा दुपारचं जेवण जे आहे ते थोडं कमी करावं आणि सायंकाळी पुन्हा थोडंसं खाऊन झोपी जावं, जेणेकरून आपली रक्तामधली साखरेची पातळी चांगल्या प्रकारे आटोक्यात राहू शकते. ह्याचप्रमाणे आपण जेवणाबाबतीत एक लक्ष ठेवावं की जेवण आपल्याला बदलून घेता येते. जसं आपण समजा रोज 2 चपाती खात असाल आणि आपल्याला असं वाटलं की आपल्याला आज खिचडी खायची तर 2 चपातीच्या बदल्यात आपण 2 वाटी खिचडी घेऊ शकतो. याला आपण आहाराची अदलाबदल असं म्हणतो आणि ही अदलाबदल आपण चांगल्या प्रकारे शिकलात तर मधुमेहाचं नियमन आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. मी तुम्हाला एक सूत्र सांगतो. 1 चपाती म्हणजे अर्धी ज्वारीची भाकर म्हणजे 1 वाटी भात म्हणजे 1 वाटी पोहे, 1 वाटी उपमा, 2 वाटी मुरमुरे, अर्धा डोसा, अर्ध उत्तपम, 2 इडली आणि 1 प्लेट खिचडी अशी आपण जेवणाची बदलाबदली करू शकता. उदाहरण आपण घेऊ. तुम्ही समजा रोज 2 चपाती खाता आणि तुम्हाला असं वाटलं आपल्याला भात सुद्धा खायचा आहे तर 1 चपाती कमी करून तुम्ही 1 वाटी भात घेऊ शकता. पण भात हा पदार्थ जो आपल्याकडे मिळतो तो पॉलिश केलेला असतो. दक्षिण भारतामध्ये पॉलिश केलेला भात फारसा वापरत नाही. त्या ठिकाणी भातासोबत लोक सांबर खातात, आपण नुसता वरण भात खातो आणि म्हणून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये भात खाल्ल्यावरती साखरेचं प्रमाण आपल्याला जास्त मिळतं. हे कमी करायचं असेल तर तुम्ही भातासोबत भाज्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे, जेणेकरून त्यातला ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो कमी होईल आणि तुमच्या रक्तामधली साखरेची पातळी एकदम वाढणार नाही. मधुमेहावर नियंत्रणासोबतच देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचारपद्धती मधुमेह सेवा संघ. भाज्यांच्या बाबतीत मधुमेही खूपच सुदैवी आहेत असे म्हणायला हरकत नाही, कारण मधुमेहींना बहुतेक सर्व भाज्या भरपूर खाण्यास परवानगी असते. थोडी मर्यादा असते ती फक्त बटाटा, रताळी, सुरण यांच्या बाबतीत, कारण या कंदभाज्यांमध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असते, परंतु ते साखरेपेक्षा पावपट असते. शिवाय साखरेपेक्षा बटाट्याचं पचन होण्यास बराच कालावधी लागत असल्यामुळे
बटाटे खाऊनही रक्तातील साखरेचं प्रमाण एकदम वाढत नाही, परंतु बटाटे वडा, पोटॅटो चिप्स, वेफर्स, चिवडा असे बटाट्याचे तळलेले पदार्थ खाल्ल्यास त्यातील भरपूर तेलांमुळे या पदार्थांपासून मिळणाऱ्या उष्माघात खूपच वाढ होते आणि म्हणून असे पदार्थ टाळणे योग्य राहील. 100 ग्राम भाजीपासून मिळणाऱ्या कर्बोदकाच्या व उष्मांकांच्या प्रमाणाच्या अनुसार खाण्यासाठी भाज्यांचे 4 गट करता येतात, हे आपण लक्षात घ्यावं. भाज्यांच्या पहिल्या गटामध्ये 100 ग्राम भाजीमध्ये कर्बोदकांचं प्रमाण 5% आणि उष्मांक 20पेक्षा कमी असतात आणि म्हणून अशा भाज्या आपल्याला भरपूर प्रमाणात खायला हरकत नाही. ह्या भाज्या कोणकोणत्या आहेत ते आपण आता बघूया. पालेभाज्यांपैकी पालक, चुका, चाकवत, करडई, माठ अशा भाज्या आपण भरपूर घेऊ शकतो. पण ह्या भाज्यांची देठं आपल्याकरता अत्यंत उपयुक्त असतात. देठांसकट आपण भाज्या समजा वापरल्या तर आपल्याला फायबरचं प्रमाण चांगलं मिळते. ह्या भाज्या कच्च्यासुद्धा आपण खाऊ शकतो, हे आपण ध्यानात घ्यावं. आणि भाज्या शिजवताना नेहमी तेलाचा वापर कमी केला पाहिजे, याची पण काळजी आपण घेतली पाहिजे. टोमॅटो, मुळा आणि वांगी यांचा वापरसुद्धा आपण भरपूर करू शकतो, हे आपण ध्यानात घ्यावं. टोमॅटो आणि वांगी यांच्या भाज्यांमध्ये तेलाचा वापर आपण कमी केला पाहिजे आणि शेंगदाणा, तीळ, खोबरं यांचा जो कुटून वापर होतो तो सुद्धा आपण कमी केला पाहिजे. मुळ्याची पानं, मुळा आणि टोमॅटो आपण कच्चंसुद्धा खाऊ शकतो, हे आपण ध्यानात घ्यावं. मुळ्याच्या पानांचा वापर आपण वरणात किंवा इतर भाज्यांमध्ये पण करू शकतो. पानगोबी आणि फुलगोबी म्हणजे कोबी आणि फ्लावर या दोघांचा वापर आपण जेवणामध्ये भरपूर करू शकतो. कोबी आणि फ्लावर यांच्यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं आहे आणि त्याचप्रमाणे कॅल्शियमचं प्रमाण फ्लावरमध्ये चांगलं आहे, हे आपण लक्षात ठेवावं. पानगोबीमध्ये साखर कमी करणारी द्रव्ये आहेत असं काही संशोधन पाहण्यांमधून आढळून आलेलं आहे. त्यामुळे मधुमेहींना कोबीचा वापर आहारात जास्त करण्यास हरकत नाही. या व्यतिरिक्त पानगोबीमध्ये फायबरचं प्रमाण पण जास्त येते. आपण शिजवून किंवा कच्च्या स्वरूपातसुद्धा पानगोबीचा वापर जेवणामध्ये करू शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. नवलकोल, काकडी, तोंडली यांचा वापर आपण रोजच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात करायला हरकत नाही. यातील काकडी आणि तोंडली आपण कच्चं देखील खाऊ शकतो. काकडीची कोशिंबीर करणं, काकडीची भाजी करणंसुद्धा शक्य आहे. आणि काकडीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः काकडी आपल्याला चांगलीच लाभदायक ठरू शकते, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. घोसाळे, दोडका आणि परवळ यांचा भरपूर वापर आपण जेवणात करू शकतो. घोसाळ्यांचं दुसरं नाव चोपडा दोडका किंवा चोपडी तुरई असं सुद्धा आहे आणि दोडक्याला आपण तुरई या नावाने सुद्धा ओळखतो. या तुरईच्या सालपटांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते. दुर्दैवाने आपण भाजी करताना वरची सालपटं काढून बाहेर फेकून देतो. तसं न करता या सालपटांचा उपयोग आपण चटणी बनवण्याकरता किंवा त्याच प्रकारे सालपटं कायम ठेवून भाजीत करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्या जेवणातलं फायबरचं प्रमाण आपण वाढवू शकतो. मेथी, अळूपाने आणि कोथिंबीर यांचा भरपूर वापर करायला आपल्याला हरकत नाही. मेथीच्या पानांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते, अळूपानांमध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असते आणि कोथिंबीर खाण्याकरता अत्यंत स्वादिष्ट असते. ह्या सर्वांचा फायदा मधुमेह नियंत्रणाकरता निश्चित होतो, कारण ह्या सर्वांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे. तर मेथी, अळूपाने आणि कोथिंबीर यांचा भरपूर वापर आपल्याला करायला हरकत नाही. अंबाडीच्या पानांची भाजी खाण्याकरता अत्यंत स्वादिष्ट लागते. पुदिना चवीकरता अत्यंत उत्तम आहे, पोटाकरता अत्यंत चांगला आहे. कांद्याच्या पातीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते, पाण्याचं प्रमाण जास्त असते आणि क्षारांचं प्रमाण जास्त असते. म्हणून या सर्व गोष्टींचा वापर आपण जेवणात भरपूर प्रमाणात करायला अजिबात हरकत नाही. भेंडी, फरसबी आणि ढोबळी मिरची यांचा वापरसुद्धा आपण आपल्या जेवणामध्ये भरपूर करू शकतो. ह्या सर्व गोष्टींमध्ये फायबर अर्थात तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त आहे, परंतु यात उष्मांक काहीशा प्रमाणात जास्त असल्यामुळे यांचा थोडा जपून वापर आपण केल्यास आणखी फायदा आपल्याला होऊ शकतो. कांदा, गवार आणि बीन्स यांच्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण 11 ते 15% आणि उष्मांकांचं प्रमाण 40 ते 60% असल्यामुळे जरा बेताने आपण ह्या भाज्या वापरल्या पाहिजेत. या सर्व भाज्यांमध्ये
क्षारांचं प्रमाण जास्त असते. विशेषतः कांद्यामध्ये क्षारांचं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्या भाजीचा आपण उपयोग केलाच पाहिजे. बीट आणि गाजर यांच्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण 11 ते 15% आणि उष्मांकांचं प्रमाण 40 ते 60% असल्यामुळे यांचा वापरसुद्धा आपण जरा बेतानेच करावा. बटाटा, रताळू, सुरण आणि मटार या कंदवर्गीय भाज्यांमध्ये कर्बोदकांचं प्रमाण 16% पुढे आणि उष्मांकांचं प्रमाण 60% पुढे असल्यामुळे यांचा वापर आपण जरा जपूनच केला पाहिजे. या भाज्यांसोबत इतर भाज्यांचं मिश्रण करून घेतल्यास त्यातील साखरेची उत्पत्ती थोडी हळू होते आणि म्हणून ह्या भाज्या मिश्र स्वरूपात खाणं श्रेयस्कर राहील. आतापर्यंत आपण ज्या भाज्यांची चर्चा केली त्या भाज्या फक्त उकडून, शिजवून, भाजून किंवा कच्च्या खाल्ल्यास उष्मांकात फरक पडत नाही. त्यात चवीपुरते तिखट, लिंबू, थोडे दही घातल्यास उष्मांकात थोडा फरक पडतो, परंतु भाजी करताना तेलाची फोडणी, दाणे, खोबरे यांचा भरपूर वापर केल्यास उष्मांकात खूपच वाढ होईल. म्हणून शक्यतोवर ह्या भाज्या कोशिंबिरीच्या स्वरूपात खाल्ल्या तर आपल्याला त्या उपयुक्त राहतील. भाज्यांमध्ये खनिजे, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ भरपूर असतात. तंतुमय पदार्थांमुळे बद्धकोष्ठता टळते. रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड या स्निग्ध पदार्थांचं प्रमाण कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी संभवतो. गवारीच्या शेंगांपासून तयार केलेला गुवारगम नावाचा तंतुमय पदार्थ विकत मिळतो. जेवणाबरोबर तो घेतल्यास साखरेचे लहान आतड्यातील अभिशोषण मंदावते, तसेच पोट भरल्याचे समाधान लवकर मिळते. मेथ्या, तोंडली, कारली या सर्व भाज्या जास्त खाल्ल्यामुळे सौम्य मधुमेहींना तात्पुरता फायदा झाल्याची काही उदाहरणे आहेत, परंतु मधुमेहींनी ह्या उपायावरती अवलंबून राहणे धोक्याचे आहे. मधुमेहावर नियंत्रणासोबतच देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचारपद्धती मधुमेह सेवा संघ. कोणताही गोड पदार्थ मधुमेहींनी शक्यतोवर टाळावा अशी सर्वसाधारण समजूत असते. सर्व फळांची चव तर गोडच असते. मग मधुमेहीने फळांचा आस्वाद घ्यावा की नाही, निदान थोडा तरी आंबा खावा की नाही असा प्रश्न मधुमेहींना पडतो. मधुमेहीने कोणते फळ किती खावे हे गोड चवीपेक्षा त्या फळातील कर्बोदकांचं प्रमाण व मिळणारे उष्मांक म्हणजे कॅलरीज यावरून ठरवले जाते. याची आकडेवारी आहाराच्या पुस्तकात मिळते. त्याबाबत एक महत्त्वाचा गैरसमज आहे. फळातील खाद्यभागांपासून किती उष्मांक मिळतील हे त्या पुस्तकातील आकडे दर्शवतात. संपूर्ण फळाचा विचार त्यात केलेला नसतो. उदाहरणार्थ, एका मध्यम आकाराच्या हापूस आंब्याचे वजन सुमारे 200 ग्राम असते, पण त्यातील कोय आणि सालीचे वजन 75 ग्राम भरते. उरलेल्या 125 ग्राम म्हणजे सुमारे 1 वाटी रसापासून 100 उष्मांक मिळतील असा त्या आकड्यांचा अर्थ असतो. म्हणून आंबा याचा अर्थ त्या ठिकाणी आंब्याचा रस असा घ्यावायला हवा. त्यानुसार मधुमेहीला 1 वाटी आंब्याचा रस किंवा एका आंब्याच्या फोडी खायला त्या दिवशी चालते आणि त्या दिवशी 100 उष्मांक देणारा रोजच्या आहारातील दुसरा पदार्थ, उदाहरणार्थ अर्धी घडीची पोळी किंवा 1 मूठ भात कमी केल्यास त्याला आंबा खायला कोणतीही हरकत नाही. रसाबरोबर छान लागते म्हणून अर्धी पोळी जास्त खाल्ली असं करणं मात्र आपण टाळलं पाहिजे. आंब्याप्रमाणेच इतर कोणतेही फळ उष्मांकांच्या प्रमाणाच्या अनुसार मधुमेह खाऊ शकतो. कमी उष्मांक देणारी फळे जास्त खाल्ली तरी चालतात. उष्मांकांच्या प्रमाणाच्या अनुसार खाण्यासाठी फळांची वर्गवारी आपल्याला करावी लागेल. मधुमेही फळं खाऊ शकत नाहीत हा एक गैरसमज आहे. मधुमेही फळं खाऊ शकतात, पण त्यांचा फळांचा चॉईस चांगला पाहिजे. जास्त पिकलेली जी फळं आहेत जसं आंबा, चिक्कू, केळ आणि सीताफळ यांचं प्रमाण आपण कमी घेतलं पाहिजे, कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. जेव्हा जेव्हा आपण फळ खातो तेव्हा लक्षात ठेवायचं की वरची सालपटा सगट आपण फळ खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आपल्याला संत्र खायचं आहे तर त्या फोडीच्या साली सगट, कातडी सगट आपण ते खाल्लं पाहिजे. आपल्याला समजा सफरचंद खायचं आहे तर वरच्या सालपटा सगट ते खाल्लं पाहिजे. शक्यतोवर फळांचा रस आपण घेऊ नये.
कारण फळांच्या रसामध्ये डायरेक्ट साखरेचं प्रमाण, ज्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो, ते जास्त असते आणि फळांचा डायरेक्ट समजा आपण वापर केला तर त्यातलं फायबरचं प्रमाण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण फळं खातो त्यावेळेस अख्खं फळ खायचा आपण प्रयत्न केला तर मग त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होऊन रक्तामधल्या साखरेचं प्रमाण आणखी चांगल्या प्रकारे अबाधित राहू शकते. टरबूज किंवा कलिंगड आणि खरबूज यांचा वापर आपण मुक्तपणे करू शकतो. जरी टरबुजाची किंवा कलिंगडाची चव गोड असली तरी त्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असते आणि म्हणून टरबूज आणि खरबूज आपल्याला मुक्तपणे खायला चालतात, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं. संत्री आणि मोसंबी या फळांचा वापर आपण जरा जपून करावा. वरचं सालपट काढून आतील ज्या फोडी असतात त्या फोडींच्या कातडीसकट ह्या फळांचं सेवन करावं. शक्यतोवर या फळांचा रस घेऊ नये, कारण ह्या रसामध्ये साखर जास्त आणि फायबरचं प्रमाण कमी असते. ह्या फळामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण चांगलं असल्यामुळे ह्या फळांपासून आपल्याला निश्चितपणे फायदा होतो. सफरचंद म्हणजेच सेब आणि पपई यांचा वापर आपण जपून केला पाहिजे. ह्या दोन्ही फळांमध्ये डायरेक्ट साखरेचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून यांचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. सफरचंद सालपटासकट खावं आणि पपईमध्ये बद्धकोष्ठता दूर करणारे गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर आपण आपल्या प्रकृतीकरता करू शकतो. पण जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारची फळं खाल तेव्हा त्या मापाचं इतर पदार्थ कमी करणं आपल्याला गरजेचं आहे, हे आपण लक्षात ठेवावं. पेरू आणि चिक्कू या दोन फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे आणि म्हणून याचा वापर आपण जरा जपूनच केला पाहिजे. जांभूळ आणि अंजीर यांचा वापरसुद्धा आपल्याला जपून करायला हवा. काही लोक जांभळांचा वापर मधुमेह उपचार म्हणून करतात. अशा लोकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर आपण जांभळं खात असाल तर जेवणातली इतर वस्तू त्याच मापाची आपल्याला कमी करणं गरजेचं आहे, अन्यथा रक्तामधल्या साखरेचं प्रमाण वाढू शकते. अननस आणि फणस यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे आणि यात उष्मांकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे या दोन्ही फळांचा वापर आपल्याला कमी करायला हवा. स्ट्रॉबेरी, बोरं आणि डाळिंब यांचासुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, म्हणून या तिन्ही फळांचा वापर आपण जपून केला पाहिजे. द्राक्ष, केळी, सीताफळ, रामफळ, आंबा या सर्वांचा वापर आपण जपून केला पाहिजे, कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे आणि यात उष्मांकांचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. जांभळं जास्त खाल्ल्यास मधुमेह चांगल्या प्रकारे नियंत्रित राहतो ह्या दाव्याला शास्त्रीय आधार नाही, परंतु जांभळाच्या बिया आणि साली यांच्यातील काही द्रव्यांमुळे आतडीतील साखर रक्ताच्या आतमध्ये लवकर मिसळत नाही आणि म्हणून सौम्य मधुमेहींना याचा थोडाफार उपयोग होऊ शकतो. आपल्या दैनंदिन आहारात मधुमेहीने फळांचा समावेश अवश्य करायला पाहिजे, कारण फळांमध्ये शरीराला आवश्यक असे खनिज, जीवनसत्व, तंतुमय पदार्थ यांचा भरपूर साठा असतो. उग्रवासाच्या व्हिटॅमिनच्या गोळ्यांपेक्षा फळांच्या चवी व स्वाद यांच्यामुळे खाण्याचा आनंदही वाढतो. आंबा म्हणजे 2 महिन्यापुरता येणारा कोकणचा आवडता पाहुणा. त्याला उसरीवर जागा द्यायची, पण त्याला हातपाय पसरू द्यायचे नाही. थोडक्यात आंबा आपण कमी प्रमाणात खाल्ला पाहिजे. मधुमेहावर नियंत्रणासोबतच देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचारपद्धती मधुमेह सेवा संघ. दिवसाच्या आहारामध्ये पेयाला निश्चितच निराळे स्थान आहे, परंतु कोणतं पेय मधुमेहीला योग्य आहे ते समजलं पाहिजे. कमी उष्मांक देणारी पेय मधुमेहींनी भरपूर घ्यावीत. आता आपण चर्चा करणार आहोत चहा, कॉफी आणि दूध यांच्याविषयी. साखरेशिवाय चहा आणि कॉफी पिणं फारच जड जाते, परंतु सकाळचा आणि दुपारचा 1-1 कप चहा फक्त 1 चमचा व थोडे दूध घालून पिण्यास हरकत नाही. अशा 2 कप चहामधून साधारणतः 40-50 उष्मांक मिळतील. पण विरंगुळा म्हणून दिवसातनं 5-6 वेळेस प्युअर दुधाचा आणि भरपूर साखरेचा चहा घेऊन आपल्याला 350 ते 400 उष्मांकांची भरपाई होते. त्यामुळे कमी जेवूनही पुष्कळ लोकांची रक्तामधली साखरेची पातळी वाढते.
काही लोकांना कामाच्या ठिकाणी पाहुण्यांबरोबर चहा पिणे गरजेचे असते. अशावेळी चहा व साखर स्वतंत्र ठेवावी. स्वतः अगदी थोडी साखर घालून छोट्या कपात चहा घ्यावा, म्हणजे पाहुण्यांचा अपमान होत नाही. घरी मात्र साखरेला पर्याय म्हणून गोळी घालून चहा प्यावा. दुधामध्ये उत्तम दर्जाची प्रथिनं व काही जीवनसत्व असल्याने मधुमेहींनी दिवसातून निदान 1 कप सायविरहित दूध प्यावे. त्यातून 70 उष्मांक मिळतील. परंतु त्यात 1 टेबलस्पून बोर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्स किंवा कॉम्प्लान घातल्यास आणखी 50 उष्मांकांची भर पडेल आणि म्हणून बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स, कॉम्प्लान ह्यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ आपण खाऊ नये. आता आपण चर्चा करूया शीतपेयांविषयी. अशा पेयात साखर ऐवजी सॅकरिन घालतात व त्यामुळे त्यात कमी उष्मांक असतात, हा गैरसमज आहे. 1 बाटली म्हणजे 300 मिलीलिटर कोकोकोला, पेप्सी, थम्सअपमधून सुमारे 150 उष्मांक आपल्याला मिळतात. लिम्कामधून 50-60 व सोडा वॉटरमधून नगण्य उष्मांक मिळतात. साखरविरहित काही शीतपेय उपलब्ध आहेत, ज्याला आपण डाएट पेप्सी किंवा डाएट कोक असं म्हणतो. ती थोड्या प्रमाणात घ्यायला हरकत नाही. जेवणानंतर 1 ते 2 कप लोणी काढलेले ताक पिऊन कमी उष्मांकात पोट भरल्याचे समाधान आपल्याला मिळते. परंतु दुधाला विरजण लावून बनवलेले दही घुसळून केलेल्या ताकातून दुधाइतकेच उष्मांक मिळतात. 1 ग्लास म्हणजेच 200 मिलीलिटर शहाळ्याच्या पाण्यापासून 50 उष्मांक व पोटॅशियम हा क्षार मिळतो. हे पाणी निर्जंतुक असते, त्यामुळे आजारपणात विशेषतः जुलाब होत असल्यास हे पाणी अवश्य प्यावे. लिंबाच्या सरबतात साखरेला पर्यायी गोळी घातल्यास नगण्य उष्मांक मिळतात. 1 ग्लास उसाचा रस किंवा निरेपासून 50 ते 60 उष्मांक मिळतात. कमी तेलावर घरी केलेल्या भाजीपाल्याचे सूप अवश्य प्यावे. हॉटेलात जे सूप बनवतात त्यात लोणी आणि तेलाचा भरपूर वापर केलेला असल्यामुळे ती थोडीच प्यावीत. बाजारातील फ्रूट ज्यूसमध्ये भरपूर साखर असल्यामुळे ती जास्त पिऊ नयेत. तर मित्र, कोणताही पदार्थ बंद करायची गरज नाही. सगळ्याच गोष्टी आपण खाऊ शकतो, पण कोणता पदार्थ कधी, किती आणि का खावा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मधुमेह झाला तर निराश होण्याचं कारण नाही, आपलं आयुष्य संपलं हे समजण्याचं सुद्धा कारण नाही. मधुमेह झाला तर देवाने आपल्याला एक सुसंधी दिली चांगल्या प्रकारे जगण्याची, भविष्यातले वाईट परिणाम टाळण्याची, हे समजून आपण आपलं जीवन पुनश्च सुरू करावं. मधुमेहाची शास्त्रीय माहिती घ्यावी, आहार घ्यावा, व्यायाम करावं आणि आपल्या मनशांतीकरता योग्य ते प्रयत्न करावे. ह्या सर्वाद्वारे आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकाल याची मला खात्री वाटते आणि त्या सुखी आयुष्याची तुम्हाला मी शुभकामना देतो. आणि शेवटी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, आहार, व्यायाम, औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण हेच मधुमेह उपचाराचं खरं साधन. धन्यवाद. मधुमेहावर नियंत्रणासोबतच देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचारपद्धती मधुमेह सेवा संघ. पाय पाय म्हणजे माणसाच्या शरीराचा अविभाज्य भाग. माणसानं निर्मिलेल्या कुठल्याही वस्तू इतकंच पाय हे उत्तम इंजिनिअरिंग आणि कला यांचं मिश्रण असतं. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चतुष्पाद माणसाचं रूपांतर द्विपाद माणसामध्ये होत असताना माणूस आपल्या हाताचा वापर मुक्तपणे करायला शिकला. त्या प्रक्रियेतच माणसाच्या पायामध्ये उपयुक्त बदल घडले. माणूस रांगत होता तेव्हा डोळे त्याच्या पायाच्या जवळ होते. आताचा पायावर चालणारा माणूस उत्क्रांत झाला आणि डोळ्यांपासून पायाचं अंतर वाढलं. ताठ सरळ चालण्यासाठी माणसानं ही मोठी किंमत मोजलीये. हे इवलेसे पाय वाढतील, सुंदर आणि बलवान होतील आणि सर्व शरीराचं वजन पेलू लागतील. पण हे पहा, या पायांना संवेदना शिल्लक नाहीत. पायाची नीट काळजी न घेण्याचा हा परिणाम आहे. या साऱ्याचं कारण आहे मधुमेह. बहुतेक वेळा मधुमेही पायाची व्याधी न्यूरोपॅथीमुळे पायात रक्ताचा संचार थांबल्यामुळे होत असते. मधुमेह बेलगाम होतो तेव्हा मज्जातंतूंमध्ये विकृती निर्माण होते आणि पायाची संवेदना नष्ट होते. या स्थितीला मधुमेही तंत्रिका रोग न्यूरोपॅथी असं म्हणतात.
न्यूरोपॅथीचं पहिलं लक्षण म्हणजे पायाला घाम येणं बंद होतं. घाम येणंसा झाला की कातडी कोरडी पडते, तिला भेगा पडतात, जंतू भेगांमधून प्रवेश करतात आणि त्यामुळे रोग संसर्ग होतो. आपण चालतो तेव्हा आपल्या शरीराचं वजन पायाच्या 5 मुख्य बिंदूंवर पडतं. जास्तीत जास्त दाबाची अशी ही ठिकाणं असतात. आपण चालतो तेव्हा या 5 ठिकाणच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि काही काळ त्या बंद पडतात. दाब नाहीसा झाला की त्या मोकळ्या होतात, रक्ताचा संचार सुरू करतात. मधुमेही रोग्यामध्ये रक्तवाहिन्या बाधित झालेल्या असल्यानं चालताना त्या दीर्घकाळ बंद अवस्थेत राहतात. दीर्घकाळ चालण्यामुळं पायाच्या स्नायूंचं नुकसान होतं. बराच वेळ एका जागी उभं राहिलं तर पायातल्या दबावाच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या बंद होतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. अशा वेळी आपण पाय बदलतो, शरीराचं वजन एका पायावरून दुसऱ्या पायावर पेलायचा प्रयत्न करतो. आपण फार काळ चाललो की पाय दुखायला लागतात. आपल्याला थांबून विश्रांती घ्यावी असं वाटतं. न्यूरोपॅथी झालेल्या व्यक्तीच्या पायात संवेदना शिल्लक राहिलेली नसल्यानं त्याला दीर्घकाळ उभं राहणं किंवा चालणं यातून निर्माण होणारी वेदना, अस्वस्थता जाणवतच नाही. त्यामुळे रक्तवाहिन्यांना विश्रांती देणं, उसंत देणं हे कार्य शरीर पार पाडत नाही. परिणामी पायाचं नुकसान होतं, पायावर व्रण पडतात. मधुमेही व्यक्ती दीर्घकाळ एकाच जागी उभी राहिलेली पाहायला मिळते. म्हणूनच न्यूरोपॅथी झालेल्या रोग्यांना दीर्घकाळ एका जागी उभं राहणं आणि खूप चालणं या दोन्ही गोष्टी टाळायला सांगितलं जातं. तळपायाला जे जादा दबावाचं ठिकाण असतं तिथे कातडी जाड होते आणि घट्टे पडतात. दीर्घकाळ उभं राहिल्यावर किंवा चालल्यावर घट्टे आणि हाडं यांच्यामध्ये पायातल्या नाजूक उती सापडतात. तिथे जखम होते. त्या जखमेतून नंतर जंतू संसर्ग होतो. घट्टे ही पुढच्या जखमा आणि व्रणांची नांदीच असते. म्हणून घट्टे पडत असतानाच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करावेत. योग्य ती पादत्राणं वापरायला सुरुवात करावी. रक्तपुरवठा अगदीच कमी होतो तेव्हा त्याचा परिणाम पाय सडण्यात होऊ शकतो. पायाचे चवडे काळे पडतात, कोरडे होतात, आपोआप गळून पडतात किंवा संसर्गित होतात. रक्ताचा पुरवठा कमी होतो तेव्हा जखमा लवकर भरून येत नाहीत. याचा परिणाम म्हणजे चवडा किंवा पूर्ण पाय सडतो, इतका की शेवटी कापून टाकण्याची पाळी येते. न्यूरोपॅथी झालेल्या पायांना संवेदना नसल्यानं कल्पनाही करता येणार नाही अशा विचित्र पद्धतीनं जखमा होतात. जमिनीवरच्या छोट्या छोट्या वस्तू पायाला इजा करू शकतात. न्यूरोपॅथी असलेल्या रोग्याला या जखमेची जाणीव होत नाही आणि तो या जखमांकडे दुर्लक्ष करतो. त्यातूनच अत्यंत गंभीर संसर्ग उद्भवतो. स्वतःच उपचार करण्यातूनही पायाला इजा होऊ शकते. अयोग्य रीतीने नखं किंवा घट्टे कापण्याचा प्रयत्न करणं यातून सुरुवातीला छोट्या जखमा होतात, नंतर त्या अत्यंत गंभीर रूप धारण करतात. नखं जर जाड आणि कडक झालेली असतील तर ती तज्ज्ञांकडून काढून घेतली पाहिजेत. बोटांच्या बेचक्यांमध्ये कमी अंतर असेल तर पुरेशी हवा खेळती न राहिल्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. ती मोठ्या त्रासाची सुरुवात ठरू शकते. माणसं जोरजोरात पाय चोळतात, मसाज करतात, त्यामुळं पायाच्या नाजूक उतींचं नुकसान होतं. त्यातून पुढे फार गंभीर संसर्ग होतो. दुःख निवारक बाम किंवा कातडीला दाहक ठरणारी मलम लावण्यानं कातडीचं फार नुकसान होतं. कारण पायाला संवेदनाच नसल्यानं दाहकतेची जाणीव रोग्याला होत नाही. त्यातून कातडीची दाहकता वाढते आणि जंतू संसर्गाची दाट शक्यता निर्माण होते. न्यूरोपॅथीमुळं पायाच्या उतींना शीण येतो. त्यात जर अयोग्य पादत्राण वापरण्याची भर पडली तर पायाचा आकार बदलतो. वजन पेलण्याची क्षमता पाय गमावतो. त्यातून घट्टे पडणं आणि व्रण होणं या गोष्टी नंतर उद्भवतात. शेकणं आणि तापलेल्या पृष्ठभागावर अनवाणी चालणं यातून पाय भाजतो
फोड येतात. न्यूरोपॅथी असलेल्या रोग्यांना पायांना संवेदना नसल्यानं त्याची जाणीव होत नाही. मोटारसायकलवरून जात असताना नकळत रोग्याचा पाय तापलेल्या सायलेन्सरवर पडतो. पाय चांगलाच भासतो, पण रोग्याला ते कळतच नाही. न्यूरोपॅथी झालेल्या पायांना उंदीर कुरतडतो किंवा कीटक इजा करतात. रोग्याला ते कळतच नाही. कायम सुती मोजे पायात ठेवले तर हा त्रास टळू शकतो. बऱ्याच वेळा नवी पादत्राणं पायाला चावतात. त्यातून पायाला जखम होते आणि त्या जखमेचं रूपांतर व्रण आणि संसर्गात होतं. जुनाट अनियंत्रित मधुमेहाचा परिणाम किडनी, डोळे, हृदय या महत्वाच्या यंत्रणांवरही झालेला असू शकतो. पायाचा संसर्ग तीव्र होतो तेव्हा शरीरातल्या या यंत्रणांचंही बरंच नुकसान झालेलं असतं. कधीकधी संसर्ग इतका धोकादायक परिस्थितीत पोचलेला असतो की रोग्याला जीवदान देण्यासाठी पाय कापण्यावाचून गत्यंतर उरत नाही. दुर्दैवानं रोग्याला त्याच्या पायाचा त्रास सुरू झाल्यानंतर या व्याधीचं महत्त्व लक्षात येतं, पण तोवर उशीर झालेला असतो. अज्ञान हे या संकटाचं मुख्य कारण आहे. या संकटाचा मुकाबला करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पायाची नीट काळजी सुरुवातीपासूनच घेण्याबाबत लोकांना शिक्षण देणं. प्रत्येक मधुमेही रोग्यानं वर्षातून एकदा मधुमेह तज्ज्ञाकडून आपले पाय तपासून घ्यावेत. अनेक अभ्यास सांगतात की मधुमेही रोग्याचं योग्य प्रबोधन झालं आणि त्यांनी पायाची नीट काळजी घेतली तर मधुमेही पायांच्या व्याधीग्रस्तांची संख्या खूपच कमी होते. हे पहा, रोग्याच्या पायाला रक्तपुरवठा किती होतो त्याची तपासणी इथे चालली आहे. जर पुरवठा कमी होतोय असं लक्षात आलं तर अधिक परिष्कृत तपासण्या कराव्या लागतात. या उपकरणाचं नाव आहे बायोथेसिओमीटर. पायाच्या संवेदनाशीलतेची तपासणी हे उपकरण करतं. ही मोनोफिलॅमेंट तपासणी आहे. रोग्याच्या पायाच्या संवेदनाशीलतेची तपासणी करण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. पेडोपोडोग्राम ही तपासणी जास्त दाब कुठे कुठे पडतो ते दाखवते. जास्त दाब कुठे पडतो आणि कुठे घट्टे पडण्याची शक्यता आहे हे या तपासणीतून कळू शकतं. खास डिझाईन केलेली पादत्राणं वापरल्यास घट्टे पडणं टाळता येतं आणि नंतरच्या त्रासातून सुटका होते. न्यूरोपॅथी नसलेले मधुमेही बाजारात मिळणारी पादत्राणं त्यांच्या सुधारणा करून वापरू शकतात. चवड्यापाशी अधिक मोकळी जागा आणि पाठच्या बाजूला पट्टा लावला की काम होतं. चवड्याशी अत्यंत घट्ट, पाठीमागे पट्टा नसलेली आणि उंच टाचांची पादत्राणं मधुमेहांनी टाळावीत. न्यूरोपॅथीच्या प्राथमिक अवस्थेत घाम येणं कमी होतं तेव्हा खास तयार केलेली पादत्राणं वापरावीत. या खास पादत्राणांना खास रबरी सोल असावेत. पाठपट्टा असावा. चवड्यापाशी ऐसपैस जागा मिळेल अशा रीतीनं वेल्क्रोचा पट्टा असावा. रोग्यानं मोजे वापरावेत. मोज्यामुळं पाय आणि पादत्राणं यांच्यातलं घर्षण कमी होतं. पादत्राणांचं डिझाईन रोग्यांनी करून घ्यावं. नव्यानं खरेदी केलेली पादत्राणं रोग्यांनी लगेच वापरू नयेत. सुरुवातीला 2-4 दिवस ती पादत्राणं पायात घालून चालू नये, नुसतं बसावं. नंतर काही दिवस ती वापरून उभं राहावं, थोडं थोडं चालावं. कालांतरानं सवय होईल आणि पादत्राणं चावणार नाहीत. पादत्राणं घालण्याआधी त्यांची तपासणी करावी आणि त्यात एखादा खिळा किंवा एखादा खडा तर नाही ना याची तपासणी करावी. कित्येक रोग्यांनी ही साधी काळजीही न घेतल्यामुळे त्यांना फार गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागले. पायाचा त्रास टाळण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे दररोज रोग्यानं स्वतःच्या पायाची तपासणी करणं. तळव्याची तपासणी आरशासमोर करावी. झोपण्यापूर्वी पाय साबणानं स्वच्छ धुवावेत, कोरडे करावेत. विशेषतः बोटांमधल्या बेचक्यांच्या जागा कोरड्या कराव्यात. व्हॅसलिन जेलीसारखं मलम लावल्यानं पाय चांगले राहतात. भेगा पडणंही टळतं. चालणं, जॉगिंग हे चांगले व्यायाम आहेत, पण न्यूरोपॅथी असणाऱ्या रोग्यांनी
बोट चालवणं, सायकल चालवणं, पोहणं हे व्यायाम करणं चांगलं. न्यूरोपॅथीच्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या रोग्यांनी व्यायाम करताना संरक्षक पादत्राणं वापरावीत. व्यायामासाठी चालत असताना हळूहळू चालणं आणि जवळजवळ पावलं टाकणं चांगलं. मोजे आणि योग्य पादत्राणं रोग्यानं घरात आणि घराबाहेर कायम वापरावीत. धूम्रपान बंद करावं. मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब आटोक्यात ठेवावा. पायाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जखम झालीच तर ती स्वच्छ धुवावी. तिला अँटीबायोटिक लावावं, ड्रेसिंग करावं. जखमी पायाला विश्रांती द्यावी. त्यातूनही जर सुधारणा झाली नाही तर तज्ज्ञाकडे जावं. साधारणपणे आपल्याला जखम झाली की वेदनाच आपल्याला विश्रांती घ्यायला लावतात. पण न्यूरोपॅथी झालेल्या रोग्याला संवेदनाच नसल्यानं खूपच जखमी झालेले पाय घेऊन रोगी चालतो. व्रण पडलेल्या पायाला विश्रांती दिली नाही तर जखम बरी होत नाही. पायाला संसर्ग झालेल्या रोग्यांनी जखमी पायावर वजन टाकता कामा नये. कित्येक व्रण वरवर पाहता छोटे बिनत्रासाचे वाटतात, पण प्रत्यक्षात ते खूप खोल असतात आणि संसर्गही बराच असतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून ती जखम दुरुस्त करणं आवश्यक असतं. कधीकधी त्यासाठी एखादं बोट किंवा तळव्याचा एखादा भागही काढून टाकावा लागतो. लक्षात ठेवा, तुमच्या पायांची काळजी आणि सुस्थिती तुमच्याच हातात आहे. डायबिटीज म्हणजे गोडधोड सारं बंद. मधुमेह रुग्णांनो, निराश होऊ नका. मधुमेहावर नियंत्रणच नाही तर देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. मधुमेहाची शास्त्रीय माहिती, आहार विषयक मार्गदर्शन, जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचार पद्धती मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड. फोन क्रमांक 248-104. मधुमेहींकरता वरदान मधुमेह सेवा संघाचा डायबिटीस क्लब. सभासद व्हा आणि असंख्य फायदे मिळवा. योग यात्रा, आहार यात्रा ह्या VCDs, जगा मधुमेहासोबत हसत खेळत हे पुस्तक, वर्षाला एकदा योग शिबिर, ध्यानधारणा शिबिर, मनशांतीकरता नवचेतना शिबिर, औषधीसुद्धा सवलतीच्या दरामध्ये, एक ओळखपत्र आणि असंख्य सुविधा, घरपोच मधुमेहाकरता एक मासिक. आजच सभासद व्हा. भेटा जनसंपर्क अधिकारी मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड.